धन्यवाद. विषय सॉल्व्ह झाला. गणेश नाना पाटील आणि संजय सोलंकी ही सलामीची जोडी आणि बॉलिंग साठी आलाय पहिलं षटक घेऊन. बॉलरचं नाव बालाराम. समोर गणेश नाना पाटील. विनर विनर लढत आहे. इथे पाठीमागच्या दिशेने फटका चांगला होता. जर तिथून निघाला असता तर कदाचित चौकारच गेला असता. सिंगलने अकाउंट खुलं केले संजय सोलंकी स्ट्रायकर एंडला. या जोडीने मागच्या मॅच मध्ये एकाही सामना जिंकला. पिंट्या सुर्वे फिल्डिंगची सजावट करत असताना श्री भरत विनायक सुधागड या टीम मधून. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. वेगवान बॉल चांगला फटका. फिल्डर तिथे आहे. कॅच घेतली आणि मोठी विकेट. संजय सोलंकी 0 वरती बाद. चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. एक धाव मिळते. विशाल मला असं वाटतं बॅटिंग साठी आलेत. बॅट्समन नाव गणेश. गणेश चांगला बॉल. वेगवान बॉल होता पाठीमागच्या दिशेने. एक धाव मिळते गणेश नाना पाटील यांना. आता धावा बनवावे लागतील कारण संजय सोलंकी बाद झाल्यानंतर काय घडतंय याचा प्रत्येक जण विचार करत होता आणि त्याला बाद करण्यामध्ये यश आले. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. आडवा बाटने फटका तर चांगलाय. बॉल गेलाय सीमा पार. षटकार. लेट कट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक संपलाय पहिलं आणि दाब फलक जाऊन पोहोचलंय ते 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केली बालारामने आणि आता गोलंदाजीसाठी आलाय
गोलंदाजाचं नाव पिंड्याला प्रदीप. प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. गणेश नाना पाटील स्ट्रायकर एंडला. धावा बनवाव्या लागतील. 2 6 दादा गणेश नानांकडून अपेक्षित असतील या मॅच मध्ये. किमान 2 6. वेगवान बॉल. फटका तर चांगला आहे लॉंग ऑफला आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पोचलाय 13 आणि कुणाल कारेकर साठी 100चं कॅश प्राइज आहे या मिसफिल्ड साठी. स्वतः संघ मालक तिथे होते. पुढे आले. त्यांना वाटलं की बॉल इझिली येईल हातामध्ये, परंतु त्यांच्या डोक्यावरून गेला बॉल. चौकार. गणेश नाना पाटील वेगाने बॅट फिरवली होती. बॅट स्विंग भरपूर चांगला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. प्रदीपचा कमबॅक बघायला मिळाला. पहिला बॉल त्याने चांगला टाकला होता परंतु मिसफिल्ड झाली. तिसरा बॉल. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव मिळते. गणेश नाना पाटील यांना धावफलक जाऊन पोहोचताय 14 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल होता. पाठीमागच्या दिशेने शॉट फाईन लेगला. एक धाव मिळती आहे. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. धावा बनवायला लागतील नरेश दादा युवा प्रतिष्ठानसाठी, कारण इथून जर जिंकला तर तुम्ही शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचाल, म्हणजे सेमीफायनल मध्ये पोहोचाल. आणि जो पराभूत होईल त्याला मग लुझरचा जो विनर संघ असेल त्याच्या बरोबर खेळावं लागेल. थोडस फंबल. पिंटा सुरू आहे तिथे. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉल वरती धावा कंप्लीट झाल्यात ते 2. गणेश पाटील चांगली बॅटिंग करतायत. यानंतर एम डी फायटर्स पाली आणि चौक सरसेनापती नेताजी पालकर चौक ही लढत समोर येईल. बी पोलची विनर लढत. षटक दुसरं देखील संपले. प्रदीपचं धावफलक पोहोचलंय 17 या आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हर मध्ये येलाय गोलंदाजीसाठी. पिंड्याचं बॉलरचं नाव मंगेश चव्हाण गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पिंट्या सुरवेचं षटक मला सध्या राखून ठेवलंय. मंगेश चव्हाण. फटका चांगला आहे. पिंट्या सुरवे चेंडू खाली. डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. आज आउटच झाले नाही या स्पर्धेमध्ये. नॉट आउट येते अजून.
पिंट्या सुर्वे चेअरअप करतायत. चांगली गोलंदाजी मंगेशची. मंगेश चव्हाण लेफ्ट हँडेड बॉलर. वेगवान बॉल. खुला टाकला बॉल लॉंग ऑफला. एक धाव मिळते. धाव फलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती. आणखी एक चांगला फटका. नाना आज चांगली बॅटिंग करतात. बॅट वरती त्यांचा बॉल एक स्वीट साऊंड ऐकण्यास मिळतोय. आणि आज नाना नॉट आउटच राहणार आहेत. अद्याप तरी त्यांना आउट करण्यामध्ये कोणताही गोलंदाजाने यश आलं नाहीये. कोणताही गोलंदाज असा नाही जो नानांना आउट करेल. फुलटॉस बॉल. चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड बॉल व्ही शेप मध्ये चौकार. नरेश दादा प्रतिष्ठानने जर 45-50 धावा जरी केल्या ना तरी या मॅच मध्ये त्यांची पकड मजबूत होऊ शकते. कारण त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. मंगेश. खोला टाकलेला बॉल आणि फलंदाज बाद. चला फटाफट बॅट्समन जा. यानंतर आपण टॉस साठी इन्व्हाइट करू सरसेनापती नेताजी पालकर चौक टीम आणि कॅप्टन आणि MD फायटर्स पाली टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी या. या दोन टीम दरम्यान टॉस होईल. बी पोलची विनर विनर लढत. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला. एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. धाव फलक जाऊन पोहोचत आहे 24 या आकड्यावरती. फलंदाजीसाठी गेलेत राजेश. खोलात टाकलेला बॉल. अपेश कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. दुसरी धाव देखील मिळते या चेंडूवरती. 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 26. कुंदन कुंदन जर कोणी असतील तर त्यांनी व्यासपीठावरती या. कुंदन वाघोले जर कुठे असतील तर आपण या. एक समालोचक आणि जुने जाणते खेळाडू सिनियर खेळाडू. फलक पोहोचलाय 26 वरती. पिंट्या सुर्वे खोलवर टप्प्याचा बॉल. गणेश नाना पाटील यांना आज आउट करणं कठीण आहे. जर झाले तर रनआउटच होऊ शकतात. आणि नाही करणार नाही करणार. पिंट्या दादा नाही करणार. त्याला देखील माहिती आहे की गणेश नानाने मेहनत घेतली आहे. तर ते नक्कीच चांगलं काम करतायत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. बॉलर पिंट्या सुर्वे. कुंदन दादाला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. यानंतर ची मॅच तुम्हाला करायची. दांडी गुल. फलंदाज बाद.
पंच निर्णय. येस बाईज. फुलटॉस बॉल आहे. एकच धाव मिळते. दुसरीचा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे. धाव फलक 1 ने पुढे जाईल. आली टीमला की आपण टॉस करण्यासाठी या. शिवसेनापती नेताजी पालकर चौक आणि एम डी फायटर्स. एम डी फायटर्स आला इथे आणि आपण चौक टीमला विनंती करू रवी ठोंबरे यांना की आपण सुद्धा या टॉस करण्यासाठी. तिथे मॉन्टी दादा बसलाय. मी त्याला विनंती करतो की आपण टॉस करा. हॅलो 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 हॅलो. दोन पंच बाळा साळुंके, राजा ओवाळ यांचं हार्दिक स्वागत. हाताची घडी काढा. थंडी काय पडलेली नाही. राजा ओवाळ हाताची घडी काढा. आणि बालाजी हे मॉन्टी काहीतरी बोलतात. पाणी द्या. पाली पाली टॉसविन. हां येस येस येस. सॉरी सॉरी. हां पिंटे भाई केस कापलेली आहेत पिंट्यांनी. हां दोघांनी हात खाली घ्या. राजा हात खाली घ्या. हां ओके ओके. यूट्यूब लाईव्ह आहे. बिली बॉल्डन. ओ हो माय गॉड. अरे उमेश हो माय फ्रेंड. आयला फोटो प्लस झाला. फायरमॅन आहे साहेब. हे फायर आग लागली तर उमेश खांडेकरला फोन लावा. पालीवरनं लगेच येतं. नमस्कार मित्रांनो. माय नेम इज कुंदन वाघोले. मी समालोचक आलेलो आहे. साहेबांनी मला बोलवलं आहे. एवढा घाईघाईत आलो आहे काय सांगू तुम्हाला आता. नानाजी कुठे आहेत नानाजी. रिवर्सच्या बादशाह तिकडं आवाज रिवर्सच्या बादशाह. रिवर्सच्या बादशाह. स्कोर किती 30 विन आहेत. 29 झालेले आहेत. संजय सोळंके मास्टर माइंड.
हा बाळाबाई काय पाहिजे? अरे काय नकली 50-60 हजार पगार घेतो आणि 100 रुपये देतो. मी 100 रुपये देतो. माउंटेन इधर कॅच पकडलं तर 100 रुपये कुंदनकडनं. नहीं बात बराबर है ना भाई साहब. अरे क्या यार. ए बिली बॉर्डन. ए देखो बाला साहेब. इनको शुगर बढ़ गए है तभी वो रात को काम कर रहे हैं. कितनी मेहनत है इनकी. हाँ बिली बॉर्डन राजा ओवाल. उसको कुछ तकलीफ नहीं देने का. इक्कू भाई. अप्पा कटप्पा. ओ कुणाल काळेकरे. अमेरिकेतून आलेले माझे मित्र. ओ कुणाल काळेकर आय लव्ह यू. कार्यकर कार्यकर जरा कार्य करा इकडं कार्य करा. नुसतं हसू नका. दाढी वाढवले काय आहे का हो श्रावण लास्ट आहे. दाढी बिडी वाढवून माझा मित्र राजा काय आहे, दाढी वाढवले. हा स्कोर झाला आहे तो 30. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. अरे 200 काय 200 ज्या आईला 5-5 हजार द्यायला पाहिजे तुम्ही. ए मंगेश भाई. अरे नरेश भाई. अरे यांचं वजन एवढं आलंय ती विकेट त्यांना हा हा करत असेल की बाबा एवढा माझ्या अंगावरनं धावू नको. काय मारत असेल तर एकदाच मार. गावात चटकर मारले. डेंजर प्लेअर आहे. चला वळूया आता. बिली बॉर्डन राजा ओवाळ तटस्थ हंपर आणि बॉलर आहेत ते कोण? अविनाश पालांडे. कुठं असतील त्यांनी इकडे या. रिवर्सचा बादशाह. बॉलर नेम जय हिंद साहेब. गणेश साहेब जय हिंद. आणि बॅट्समॅन नेम उस्मान रिजवान. रिजवान. अरे बापरे कधी यांचा एरोप्लेन कधी इकडं आला. रिजवान कधी इकडं आले. वर्ल्ड कपला तर रिजवान नव्हते. आज मला वाटतं इकडं आले वाटतं डायरेक्ट रिजवान. बघूया आता रिजवान काय करतात ते. प्रशांत दादांच्या वाढदिवसाला कुंदन वाघोले हजर नाही राहिले. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी. आय एम सॉरी. पण पुढच्या टायमाला आय एम लिप्पा. बघूया पुढचा बॉल गणेश. गणेश टू रिजवान. 30 रनाची थर्ड अंपर. ए बिली बॉल्डन. थर्ड अंपर. कशाबद्दल आहे? अल्ट्रा एट का काय? LBW काय आहे? अविनाशजी पालांडे इकडे या. कशाबद्दल पण? हॅलो सर कशाबद्दल आउट दिलाय तुम्ही? LBW का? ओके ओके ओके. अविनाश सर प्लीज प्लीज कम प्लीज कम. थंडी वाजते अविनाश सरांना. घोंगड्या घेऊन आलेत ते. मस्त वातावरण. स्टेज गचागच भरलेलं. बाला नॉट आउट नॉट आउट नॉट आउट आहे. बिली बॉर्डन. बिली बॉर्डन राजा ओवाळ. बसा अहो बसा ना साहेब. तुम्ही फोन करता नाही का नॉन साईज. आपलीच पोर आहेत. चला घ्या. काही टेन्शन घ्यायचं नाही. आपलीच पोर आहेत. कुंदन वगैरे आज माईक मध्ये बसले म्हणून काय. ओहो ए लगाया.
रिजवान आलेले ते कॅच क्या. अरे बाप रे. अरे बॉल दिसत नाही. रिजवान क्या यार. उधर भी फ्लॉप इधर भी फ्लॉप. ऐसा कैसा चलेगा रिजवान भाई. अभी जा रहे हो. कौन है. राजा. उधर राजा हम्पर है इधर राजा बॅट्समन आहे. देखेंगे बिली बॉर्डन. गोल कॅप घालून बसले ते राजा ओवाळ. हाताची घडी आणि थर्ड अंबर. थर्ड अंबर कुठे. डोक्यावर हात फिरवत आहेत. सगळ्या क्रिकेट प्रेमींना कुंदन वावगेकडनं हार्दिक शुभेच्छा. हे बघा हे हसरे नरेश ठोंबरे यांच्या सुनील ठोंबरे हे कधीच रागवत नाही. यांना काही बोला यांच्या तोंडावर सगळं हसू. बघूया पुढचा बॉल. ओ माय गॉड. ओ हा टप्पा आणि बाउंड्री. मस्त मारलाय तो राजा यांनी. कुठून प्लेयर आहे. धाव संख्येत वाढून धाव संख्या झाली ती 4. नरेश ठोंबरे हाताची घडी माग घालून बसले. ते हारलेत वाटतं. हारलेत का जिंकलेत काय. अविनाश पालंडे सर इथं बसलेले आहेत. बघूया राजोवाळ पटापट घ्या. लाईट कशी लागली मध्ये. संजय सोलंकी कीपर. ओहो हो पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका आहे. बघूया किती रन मिळतात ते. नाना. अरे नाना इज द बेस्ट फिल्डर आहे. इज आउट. इथूनच दिसतंय आम्हाला. बिली बॉर्डन आणले. हात वर करायची गरजच नाही. बिली बॉर्डन इज राजा ओवाळ. ए बिली बॉर्डन. अहो साहेब ह्याला तर मजा बोलतात. तो गिरले टरले ते चालतं का. आलेच राजा परत मागे आपले. नशीब मी फॉर्म भरला नाही. एक वेळ होता कुंदन वाघोलेला बघायला पब्लिक यायची. आज कुंदन वाघोले माईक घेऊन बोलतोय. काय बोलत आहे परिस्थिती. हा एक वेळ ही पब्लिक कुंदन वाघोलेची बॅटिंग बघायला यायची. तो मास्टर माइंड इथं मागं उभा आहे. काय बोलायची परिस्थिती. चला बघूया पुढचा बॉल. ओहो गुड शॉट आणि आलेला आहे तो स्टेज कडे. ओहो गुड शॉट. हा कोण प्लेयर आहे. कुणाल आहे का. कुणाल कोण. उमेश मांजरेकर. उमेश मांजरेकर नावाचा एक जुना प्लेयर होता. त्या नावाचा दबदबा ठेवला या मित्रांनी. उमेश नावाचा. अजून उमेश खंडाकडे बाकी आहे. धन्यवाद नरेश ठोंबरे. हे जरा कमी आलेले आहेत तुमच्याकडनं. आणि आमचे मास्तर कुठे आहेत. पोस्टातनं आमची चिठ्ठी आले का बघा हो जरा. हो मास्तर आमची चिठ्ठी आले का. आमचं पोस्ट आले का बघा जरा. हो मास्तर आले ना. ओके ओके मस्त मारलेले हा शॉट. बघूया बाळा यांचे पाय दुखतात. एकू बॉलिंग टाकला यांचा पाय दुखतो का बघा बाबा. आता बाळा बोलतो पाय दुखतोय. छातीत दुखतोय. मॉन्टे बोलतो छातीत दुखतोय. स्कोर झालेला आहे तो 12. संजय सोलंकी मास्टर माइंडचा हा पहिला बॉल. मास्टर माइंड हा दोनच कट करतो. एक ऑफ स्पिन आणि एक लेग स्पिन. जर तुम्ही वेट करून जर खेळले तर त्याला तुम्ही षटकार नक्की मारू शकता. वेट ऑन वॉच. एक दोनच बॉल आहेत त्यांच्याकडे. एक ऑफ स्पिन आणि एक लेग स्पिन. शॉटिंग आणि हे बाउंड्री लाईन. आधीच बोललो होतो मी.
हे बघा आमचे कॅप्टन मास्टर माइंड जमलेले आहेत. आता वय झाले, नक्की झाले बाबा. स्कोर झालाय तो 17. अजून जिंकण्यासाठी 13 रनाची गरज आहे. आता बघूया मास्टर माइंड काय करतात ते. आला एक नंबर शॉट मारला विराट कोहली शॉट. नाही नाही इक्कू बॉल पकडणारच नाही तो, त्या मागच्यावरच ढकलणार तो. तू पकड, मी पकडणारच नाही, तू पकड. घ्या पुढचा बॉल मास्टर माइंड यांचा. शॉटिंग शॉट गेलो होतं ढगात. ओहो कॅच कॅच कॅच. याला बोलतात मास्टर माइंड. याने टाकला होता ऑफ स्पिन भाई, थोडासा असा उचलला असता तर 6 होता तो. भाई कुंदन इथं बसला म्हणून आता डायरेक्ट षटकार. ए बिली बॉलिंग राजू वाळ, टोपी घाल के. ओ राजू वाळ हात दाखवा इकडं. आहे मानधन भेटणार आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. नानाजी कुठे आहेत? नानाजी नानाजी बॅट्समॅन नेम उमेश खांडागळे कुठे आहेत? अरे उम्या आऊट झाला का? अरे नॉनसेन्स यार, माझा मित्र आऊट झाला तिच्या आईला. चला बघूया पुढचा बॉल. इक्कू सोलंकी यांचा मास्टर माइंड. बॅट्समॅन कोण आहे? कोण आहे? पिंट्या उर्फ काटा भाई. एक ग्लास. अरे कैलकुलेशन का गेम है इक्कू भाई, तुम नहीं समझते, ये कैलकुलेशन है. अरे तुम्हारा टीम में खेला है वो, उसको तुमको मालूम मांगते हैं कि वो कैलकुलेशन खेल के खेलता है. वो आपको 6 नहीं मारेगा, वो आपको खाली ग्लांस करेगा, ग्लांस. पण पिंट्यासारखा ग्लान्स ह्या रायगडमध्ये कोण करत नाही बाबा. परत एकदा ग्लान्स 100%. हे आम्हाला माहिती आहे. ये प्लेयर कौन है? इसका नाम देखो, इसका नाम को क्या नाम है इसका? नाना जी आई लव यू. क्या फील्डिंग है यार. सगळे प्लेयर म्हातार होते पण नाना म्हातारा होणार नाही बाबा. पण या सगळ्या प्लेयर लोकांना जगवले ते या नानानी आपल्या. नाना हे तर सबसे शहाणा आहे. हे सगळे खेळतात त्या नानामुळे खेळतात. पण नानाला मानलं पाहिजे. आज कुंदन वाघोले सारखा आज माईक मध्ये बोलतोय आणि नाना भाई आज ग्राउंड मध्ये. इसको बोलते क्रिकेट है. बॉलर ने अरे नाना शेवटपर्यंत नॉट आउट झालं नाही. मास्टर माइंड टोपी घाला, डोक्यात घाला टोपी. आहे तुमचं इथं अकाउंट चालू आहे टेनिस मंत्रा. बॉलर कोण आहे? बॉलर होरम धरम. वाईड बॉल. बिली बॉर्डन ह्यांनी वाईड बॉलचा इशारा दिलेला आहे. केटीच आहे का? बाबा दादा पिंटा फक्त ग्लान्सच करायचा. आज पिंटाचा 6 बघितलाय. पाली नंतर आज 6 बघितला भावाचा माझ्या. शॉर्ट शॉर्ट पण पिंटा भाई आय लव्ह यू. स्कोर झालाय तो 1 रन बाय पिंटा. या बॉलला जर 6 मारला तो उद्या ह्याची भजीत उद्या माझ्याकडनं. अरे बाबा आयला डेंजर डेंजर रे कात्या भाई. याला उगत कात्या भाई बोलत नाही. डेंजर प्लेयर आहे भाई. हा कुणाल कुणाल कुठे? कुणाल उम्या भाई. उम्या हा इक्कू भाई. ए जाऊ दे इक्कू.
जाऊ दे अशा बऱ्याच मॅच हरलो आपण. वळूया वळू आमची जीभ ओढली